नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात रेल्वे विभागात या ठिकाणी बंपर अशा वॅकन्सी निघालेल्या टीचर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला 21,250 पासून 27,500 पर्यंत जबरदस्त पगार देखील तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। जर मित्रांनो तुमची 12वी BA BCom BSc बीएड किंवा MSc बीएड झाले तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। विशेष म्हणजे परीक्षा नसणार आहे, परीक्षा शुल्क नसणार आहे, फक्त मुलाखतीद्वारे तुमच्या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर महाराष्ट्रातच जॉब करण्याची तुमची इच्छा आहे तर ही इच्छा या वॅकन्सी मार्फत तुमची पूर्ण होणार आहे। त्यासाठी मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असणार आहे, हे सर्व डिटेल आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, सेंट्रल रेल्वे कल्याण यांच्या मार्फत या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहे। टीचिंग पदांसाठी वॅकन्सी असणार आहे, ज्यामध्ये टोटल 16 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता पोस्ट ग्रॅज्युएट टीचर PGT, ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर TGT आणि प्रायमरी टीचर सारख्या महत्त्वपूर्ण पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे। मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती या वॅकन्सी असणार आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा या ठिकाणी तुमची घेतली जाणार नाही, डायरेक्टली इंटरव्ह्यू थ्रू तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे। इंटरव्ह्यूचं शेड्यूल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या वेळेमध्ये या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, म्हणजे इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे। यामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी देखील अप्लाय करू शकणार आहे। आणि यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता तुमचं जे इंटरव्ह्यू आहे तो ह्या जो ऍड्रेस या ठिकाणी मेन्शन केलेला या ठिकाणी घेतला जाणार आहे, इन द चेंबर ऑफ प्रिन्सिपल सेंट्रल रेल्वे सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कल्याण या ठिकाणी तुमचा या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे। मित्रांनो यामध्ये तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू शकता आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं यामध्ये एकापेक्षा जास्त पदांसाठी देखील तुम्ही अप्लाय करू शकता, जर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन क्रायटेरिया जर तुम्ही फुलफिल करत असाल तर। यामध्ये मित्रांनो PG टीचर्स फॉर इंग्लिश सब्जेक्ट, इकॉनॉमिक्स, बिझनेस स्टडीज, अकाउंट सब्जेक्ट, केमिस्ट्री, बायोलॉजी, हिंदी अशा वेगवेगळ्या पदांसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहेत। त्या प्रत्येक पदासाठी किती नंबर ऑफ पोस्ट असणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। त्यानंतर मित्रांनो प्रत्येक पदासाठी या ठिकाणी पगार देखील तुम्ही चेक करू शकणार आहे। यामध्ये 27,500 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे। जर मित्रांनो तुमचं MA बीएड, BA बीएड, MCom बीएड, BSc बीएड 12वी झालेली आहे तर तुम्ही या वेगवेगळ्या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। त्याचे सर्व डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। त्यानंतर मित्रांनो इथे देखील तुम्ही चेक करू शकता TG टीचर्स फॉर कॉमर्स सायन्स सब्जेक्ट, TG टीचर्स फॉर मॅथ सब्जेक्ट, प्रायमरी टीचर्स फॉर हिंदी अँड इंग्लिश अशा वेगवेगळ्या पदांसाठी या वॅकन्सी असणार आहेत। जर मित्रांनो तुमची 12वी झालेली आहे 50 मार्क सहित आणि तुम्ही DED केलेला आहे तर तुम्ही प्रायमरी टीचर्स फॉर इंग्लिश अँड हिंदी सब्जेक्टसाठी अप्लाय करू शकता आणि यासाठी तब्बल तुम्हाला 21,250 इतका पगार देखील या ठिकाणी दिला जाणार आहे। अशा वेगवेगळ्या पदांसाठी तुम्ही या ठिकाणी पगार चेक करू शकता, किती नंबर ऑफ पोस्ट आहे ते देखील चेक करू शकता आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी या ठिकाणी अप्लाय देखील करू शकणार आहात। मित्रांनो जर तुमचं वय 18 ते 65 दरम्यान असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। त्यानंतर मित्रांनो जसं सुरुवातीला आपण सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट बेसवरती या वॅकन्सी निघाल्या आहे, यामध्ये काही टर्म्स अँड कंडिशन असणार त्या तुम्हाला डिटेल्समध्ये वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे। यामध्ये इम्पॉर्टंट नोट्स दिलेल्या आहेत त्या देखील तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता। यामध्ये मित्रांनो तुम्ही ते चेक करू शकता, जर तुमचा रिझल्ट पेंडिंगला असेल किंवा तुम्ही फायनल इयरला असाल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही। यासाठी तुमचा जो एज्युकेशन क्रायटेरिया आहे तो फुलफिल असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे। यानंतर मित्रांनो इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहे त्याची एक 1 अटेस्टेड कॉपी देखील तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस घेऊन जायची आहे। त्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। यामध्ये डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट किंवा बोर्ड सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे आवश्यक असणार आहे। NOC फॉर द करंट एम्प्लॉयर, जर तुम्ही कुठे काम करत असाल तर तुमच्याकडे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे। जर तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, त्यानंतर काही एज्युकेशन क्वालिफिकेशनचे जे डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट आणि आधार कार्ड आणि पॅन कार्ड इत्यादी डॉक्युमेंट तुमच्याकडे या ठिकाणी असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे। नंतर मित्रांनो हिंदी कॉपी देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता, जे आपण ऑलरेडी इंग्लिशमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तेच या ठिकाणी हिंदीमध्ये देखील दिलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता। यामध्ये हा फॉर्म दिलेला आहे इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला मित्रांनो हा फॉर्म भरून द्यायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो लावून द्यायचा आहे। त्यानंतर तुमचे डिग्री, बीएड, CTETचे किंवा काही एक्सपिरियन्स असेल तर त्याचे मार्क किंवा रिमार्क तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे। कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय, तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, तुमच्या वडिलांचं नाव, तुमचं रिलिजियन कोणतं आहे,
परमनंट ॲड्रेस, त्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी, मेल फिमेल, हे सर्व गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये भरून द्यायच्या आहे. त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे 10वी 12वी कोणत्या बोर्डातून झालं, किती मार्कासहित झालं, हे सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे आहे. काही ॲडिशनल डिटेल असतील तर ते देखील तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे. आणि हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस सबमिट करायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या टायमिंगमध्ये इंटरव्ह्यूला दिलेल्या ॲड्रेसवरती जायचं आहे आणि तुम्ही एकापेक्षा जास्त पदासाठी देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.